कंटाळा असेल ना, बसून बसून बोर झाला असेल ना, मजा करायची. चला सगळ्यांनी उभं राहा. बरं झालं. ओके, सगळ्यांनी लॉक करा एकमेकांमध्ये. टीचर उभं राहायचं आहे, टीचरनी बसायचं नाही. ओके, स्ट्रेच करा. तुम्ही पण पाहुण्याने. ओके, स्ट्रेच करा, साईडला करा. हॅलो. ओके, आता मगाशी जशा टाळ्या वाजवल्या होत्या तशा टाळ्या वाजवल्या. बस बस बस, थँक्यू. कसं वाटतंय? बरोबर, कंटाळा आला ना. आता आपण कंटाळा घालवण्यासाठी एक ऍक्टिव्हिटी करणार आहे आणि ती ऍक्टिव्हिटी कशी करायची. ओके, सो आपल्या आजूबाजूला जे आहे, तुम्ही तुमच्याकडे बघायचंय, तुम्ही तुमच्याकडे बघायचंय, तुम्ही एकामेकाकडे बघायचंय, जोड्या जोड्या करायच्या. एकामेकाकडे बघून उभं राहा. टीचर हॅलो हॅलो, एक मिनिट. हां, एकामेकाकडे. थोडं मधल्या ओळीचा प्रॉब्लेम होणार. मधल्या ओळीने फक्त तसंच थांबा. तुम्ही एकामेकाकडे बघा. ओके, आता माझ्या बोटांच्याकडे बघा. माझ्या बोटांच्याकडे बघा. मी एक म्हटलं की काय करायचं? हा म्हणायचं. काय म्हणायचं? दोन म्हटलं की काय म्हणायचं? हा हा. काय म्हणायचं? टीचर एकामेकाकडे बघायचं आहे. टीचर एकामेकाकडे. ओके, दोन म्हटलं की काय म्हणायचंय? तीन म्हटलं की काय म्हणायचंय? आणि चार म्हटलं की. सो आता आपल्याला हसायची प्रॅक्टिस करायची आहे. एक, दोन, तीन. एकामेकांकडे बघायचं आहे, हा 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 करायचं आहे. तुम्ही पाहुणे असला तरी करायचं आहे. सो पहिल्यापासून, आणि जोपर्यंत हे व्यवस्थित करणार नाही तोपर्यंत आपण बंद करायचं नाही. ओके, एकामेकांकडे मोबाईल ठेवा. सो एकामेकांकडे. एक, दोन, बाबा हा हा करा सुनबाईंना. तीन, चार. आता हसायचंय, थांबायचं नाही. एकामेकाकडे बघून हसायचंय जरा. ओके 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 ओके, कूल डाऊन कूल डाऊन कूल डाऊन. छान छान छान. ओके, सो हॅलो हॅलो हॅलो. चला अजून मजा करायची. ओके, सो मजा करायच्या पूर्वी मी बघितलं मगापासून तुम्ही खूप बोर झाला होता. ती दिदी रडत होती. तो तो दादा काहीतरी भाषण करत होता. हा म्हणत होता किती वेळ झाला, अजून कधी संपणार. शिव कोण पाहुणा बोलवलाय काय, आता काय करणार. ओके, सो मित्रांनो, आजचा जो निरोप समारंभ आहे, हा निरोप समारंभाचा कार्यक्रम बघून मी 27 वर्षे मागे गेलो. 1997 साली, म्हणजे ऑलमोस्ट 29 वर्षापूर्वी आमच्या शाळेचा सेंड ऑफ झाला होता. आणि ज्यावेळी शाळेचा सेंड ऑफ चालू होता त्यावेळी अशाच आमच्या वर्गातल्या मुली रडत होत्या. आणि आम्ही मुलं काय करत होतो माहिती आहे? आम्ही कोपऱ्यात जाऊन त्यांची ऍक्टिंग करत होतो. ती कशी रडत ती कशी रडत. आणि असं होतंय ना. सो रडणं चांगलं आहे, इमोशन्स बाहेर येणं चांगलं आहे. आणि तुम्ही जर रडत असाल तर तुम्ही कमजोर नाही आहे, तुम्ही सर्वात ताकदवान आहात. सगळ्यासाठी टाळ्या वाजवा. सो क्राईंग इज अ थेरपी. रडणं, इमोशन्स बाहेर येणं, भावना बाहेर येणे थेरपी. सो मित्रांनो, आज आपण इथे जमलोय 10वीच्या निरोप समारंभासाठी. तुम्ही कोण 5वीला असाल, कोणी 6वीला असाल, 7वी, 8वी, 9वी, 10वी. तुम्ही या शाळेमध्ये प्रवेश घेतलात आणि एक दिवस येणार आहे की ज्या कॅम्पसमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातले बेस्ट ऑफ द बेस्ट दिवस घालवले, तो कॅम्पस सोडून जाण्याचा एक दिवस येणार आहे. हा खूप इमोशनल दिवस असतो, खूप भावना
असतो. खूप हृदयावर दगड ठेवून इथून पाय आपल्याला काढवत नाही, कारण खूप चांगल्या चांगल्या आठवणी असतात, इमोशन्स, आपले मित्र, आपले बेंच, आपली मैत्रीण, जे काही गेम्स असतील, आपली ऍक्टिव्हिटी असतील. सो आज तुम्ही 10वीची परीक्षा द्यायला जाणार आहात आणि तुमच्या आयुष्याचा खऱ्या अर्थानं दुसरा टप्पा सुरू होते. ओके, सो मला काही प्रश्न विचारायचे आहेत 10वीच्या विद्यार्थ्यांना, की 10वीची परीक्षा देण्यापूर्वी तुमच्या मनात सगळ्यात जास्त भीती कोणती आहे? हा माईक चालू असेल तर तिकडे भीती, माईक चालू असेल तर तिकडे. हॅलो, तुमच्या मनात भीती कोणती आहे सगळ्यात पहिल्यांदा? चालू आहे? नसेल तर राहू देत, हे करू नका, डिस्टर्ब करू नका. हा, एक एक जण सांग. दीदी, काय भीती वाटते परीक्षेच्या आधी? बोर्ड एक्झाम कशी असेल. हा, अजून रिझल्ट काय लागेल. ओके, अजून लोक आपल्याला जज करतील. अजून चालू होते, माईक द्या. सो थोडं पुढे या दीदी, मला 2 व्हॉलंटियर लागतील, कारण हे 2 व्हॉलंटियर्स. सो पहिला प्रश्न काय होता, की तुम्हाला काय भीती वाटते? या पुढे. भीती घालवायची आज आपण, दीदीची भीती घालवायची. सो सगळ्यांनी टाळ्या वाजवा दीदीसाठी. सो काय भीती वाटते? बोर्ड एक्झाम कशी असते? एक्झाम कशी असेल. ओके, दुसरं काय? रिझल्ट. रिझल्ट काय येईल. तिसरं काय? जज. लोक आपल्याला जज करतील. ओके, सो एक्झाम कशी असणार? शाळेत आतापर्यंत आपण एक्झाम दिल्या नाहीत का? अभ्यास करून गेला होता ना, पेपर लिहिला होता ना. तर तुम्हाला मी एक सांगतो, परीक्षेचा आणि अभ्यासाचा काही एक संबंध नसतो. मला आता सर मारतील थोड्या वेळाने. परीक्षेचा आणि अभ्यासाचा तसा डायरेक्ट काही एक संबंध नसतो, पण तुम्ही वर्षभर जे अभ्यास करताय आणि त्या 2 तासामध्ये तुम्ही कसं एक्झिक्यूट करताय, तुम्हाला एखादं उत्तर येत नसेल तरी सुद्धा तुम्ही ते अनालिसिस करून कसं लिहिताय ह्याच्यावर परीक्षेचा रिझल्ट ठरतो. ओके, सो परीक्षेला जाताना फार महत्वाची गोष्ट काय आहे, की अभ्यासापेक्षा आत्मविश्वास महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? सो से आय एम कॉन्फिडंट. आय एम कॉन्फिडंट. दुसरी भीती काय असते आपल्या मनामध्ये? कॉम्पिटिशन भरपूर आहे. काय? कॉम्पिटिशन. आपल्या आजूबाजूला कॉम्पिटिशन आहे ना. 10वीला कोवाडला एवढी मुलगी असणार, हलकणीला एवढी असणार, कोल्हापूरला एवढी असणार, बोर्ड एक्झामला एवढे विद्यार्थी असणार. ज्यावेळी तुम्हाला कॉम्पिटिशनची भीती वाटते त्यावेळी वरती बघायचं, आकाशाकडे. कुठे बघायचं? आकाशाकडे. कोण दिसतं का? कोण नाही ना. वरती बघितलं की आपण एकटेच असतो आणि काय म्हणायचं? आय एम दी बेस्ट. से आय एम दी बेस्ट. से से. भीती वाटली की काय म्हणायचं? ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. काय म्हणायचं? ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. काय म्हणायचं? आवाज नाही आला. ओके, आणि टेन्शन आलं तर काय म्हणायचं? टेन्शन आलं तर म्हणायचं गेलं तेल लावत. काय म्हणायचं? ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेला जाताना कोणतीही भीती मनामध्ये बाळगू नका. तुम्ही आतापर्यंत जे शिकलाय, आतापर्यंत जो अभ्यास केलाय तो बेस्टच आहे. पण जर तुम्ही टेन्शन घेतलात, भीती घेतलात, तर जे तुम्हाला येतंय ते सुद्धा लिहिता येणार नाही. ओके, दुसरा मुद्दा, परीक्षेला ज्यावेळी तुम्ही जाणार त्यावेळी काही प्रश्न असे असतील जे अवघड असतील, ते तुम्हाला तुमच्या लेवलपेक्षा त्याची काठिण्य पातळी जास्त असेल, पण तुम्ही पहिल्यांदा तुमचे सोपे प्रश्न सोडवायला घ्या, ज्याची उत्तरं तुम्हाला येतात. करू शकताय? पहिल्यांदा काय करायचे? सोपे 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 प्रश्न सोडवायचे, पटपट पटपट सोडून घ्यायचे. अवघड प्रश्नाला कधी ठेवायचं? नाही आलं तर काय म्हणायचं? गेलं तेल लावत. काय म्हणायचं? पण त्याला वेळ कधी ठेवायचा? शेवटी ठेवायचा. पण पहिल्यांदा जर तुम्ही त्या प्रश्नाशी कुस्ती खेळत बसलात तर त्याचं नुकसान होऊ शकतं, आणि त्याचं नुकसानाचं जिथं जास्त उदाहरण इथे यायचं. 10वीला बीजगणितच्या पेपरला मला 75 पैकी 60 मार्क पडले, आणि भूमितीच्या पेपरला मला 75 पैकी 28 मार्क पडले. किती मार्क पडले?
कारण जे डी लेवलचे प्रश्न होते ते डी लेवलचे प्रश्न मी पहिल्यांदा सोडवायला घेतले. ते प्रश्न मला सुटले नाहीत. ते प्रश्न सुटले नाहीत त्यानंतर मी त्याचं खूप टेन्शन घेतलं. त्याच प्रश्नांची कुस्ती खेळत बसलो आणि कधी 2 तास संपले हे कळालेच नाही. आणि जवळपास 40 मार्काचा पेपर जो मला येत होता तो मी सोडवू शकलो नाही. हे तुमच्याही बाबतीत होऊ शकतं. त्यामुळे जे प्रश्न अवघड आहेत ते शेवटी सोडवायचे. ओके, टीप मिळाली तुम्हाला? ओके, आता लोक जज करतील. काय करतील? सो आपल्याला मला 4 ते 5 मुलं लागणार आहेत, पण त्याच्या आधी एक अट आहे. कोणाला जास्त पोहायला आवडतं? पोहायला कोणाला येतं? हां, तू ये पुढे, तू ये इथं. कोणाला जास्त उड्या मारायला आवडतं? हां, ते तू ये. कोणाला झाडावर चढायला आवडतं? कोणाला पळायला आवडतं जास्त? आणि कोणाला आकाशामध्ये असं उंच उडायचं आहे, भरारी मारायची आहे? तू ये. ओके. आणि कुणाला जास्त ताकदीचं काम करायला? पैलवान कोण आहे तुमच्यात? मी ते कोणता पैलवान होता? मी मला शेतात एक कोणतरी पैलवान बसला होता. हा, इकडे. हॅलो, बर. ओके, सो आपण मजा करायची आहे. आपण ह्यांना काही तात्पुरते काही प्राण्यांची नावं देणार आहे, पण उद्यापासून त्या नावानं त्यांना बोलवायचं नाही. ओके, आपण फक्त एक गेम खेळणार आहे. तो गेम समजून घ्यायचा की समजा हे काय, हा ईगल पक्षी आहे. काय? ईगल पक्षी आहे. ईगल पक्षी काय करतो? उडतो. तू काय होतं? तुला काय आवडतं? उड्या मारायला आवडतं. उड्या कोण मारतात? माकड. सो माकडाला उड्या मारायला आवडतं. तुला काय करायला आवडतं? त्याला पोहायला आवडतं. पोहायला काय होतं? मासा. ओके, तुला काय करायला आवडतं? झाडाला. तुला पण माकड. तू इकडे ये. सांगतो तुला काय आवडतं? रनिंग आवडतं. सो सगळ्यात जास्त फास्ट रनिंग कोण करतं? चित्ता करतो किंवा घोडा करतो. ओके, आणि सगळ्यात जास्त ताकदीचं काम कोण करतं? सो हत्ती. सो सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. समजा ह्या 6 जणांची पळण्याची रेस लागली. कशाची? पळण्याची रेस लागली. तर सगळ्यात पहिला कोण येणार? चित्ता किंवा घोडा येणार. पुढे टाळ्या वाजवायच्यासाठी. म्हणजे यांच्याकडे काही टॅलेंट नाही आहे का? आहे ना? म्हणजे पळण्याची रेस लागली तर हा पहिला येणार. ओझ्याचं काम करायचं झालं तर कोण पहिला येणार? टाळ्या वाजवायच्यासाठी. आणि झाडावर पटकन चढायचं झालं तर या पुढे उड्या मारा. दोघं जण माकडे कशी उड्या मारतात तशी टुणूक टुणूक. छान, व्हेरी गुड. आणि पोहायची शर्यत लागली तर मासा. ये बघू पुढे. आता पोहायची शर्यत लागली तर हा बाकीच्यांना ऐकेल का? आणि उंच आकाशामध्ये जायचं झालं तर? सो मित्रांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण कोणीतरी मासा आहे, कोणीतरी हत्ती आहे, कोणीतरी घोडा आहे, कोणीतरी ईगल आहे. त्या 10वीच्या परीक्षेचे मार्क तुमचं भवितव्य ठरवू शकत नाही. स्वतःमधलं पोटेन्शियल ओळखा. दुसरे काय म्हणतील, दुसऱ्यांची इच्छा तर मी सायन्सला जातो, मी कॉमर्सला जातो, मी आर्ट्सला जातो. तुम्हाला तुमचं पोटेन्शियल ओळखणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तुमचं पोटेन्शियल जर ओळखला तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. ओके, सो टाळ्या वाजवायच्यासाठी एकदा जोरदार. दुर्दैवानं आजची एज्युकेशन सिस्टीम जर बघितली तर आजच्या एज्युकेशन सिस्टीमचं दुर्दैव असं आहे की सर सगळ्यांना एकाच पॅटर्नमध्ये टाकलं जातं. तुम्ही चुकीचे नाही आहात, पण आपली जी शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये थोडा बदल व्हायला लागलाय. पण जपानमध्ये जर आपण गेलो आणि जपानमधल्या शाळांचा जर आपण अभ्यास केला तर जपानच्या शाळांमध्ये मुलं ज्यावेळी पहिलीला असतात, ज्यावेळी ते LKG मध्ये असतात, त्यावेळी त्यांची कल चाचणी केली जाते. त्यांना एका हॉलमध्ये सोडलं जातं. कुणाला चित्रकार व्हायचं असतं, कोण जाऊन एखादं शेतीचं अवजार उचलतं, कोण एखादं सुतारकाम करायचं इन्स्ट्रुमेंट उचलतं, कोण एखादं म्युझिक वाजवायला चालू करतं. आणि त्या मुलांचा कल हा लहान वयातच ओळखला जातो. आणि त्या लहान वयामध्ये कल ओळखून त्याच्यावर नंतर काम केलं जातं. ओके,
सो आपला मासा, हत्ती, घोडा आणि या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सो आपल्याला जर आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागतं? काय करावं लागतं? काय करावं लागतं? तुला काय व्हायचंय मोठं झालं? डॉक्टर व्हायचंय. व्हेरी गुड. टाळ्या वाजवायच्यासाठी. तुला काय व्हायचंय? हा? अरे वा, तेंडुलकर. टाळ्या वाजवा. तुला काय व्हायचंय? तुला काय व्हायचंय? तुला काय व्हायचंय? हा? तुला पण डॉक्टर व्हायचं? व्हेरी गुड. आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक मोठी गोष्ट लागते, ती म्हणजे स्वप्न बघायला लागतं. काय बघायला लागतं? आणि स्वप्न म्हणजे ते नाही जे आपण झोपल्यानंतर बघतो किंवा झोपेमध्ये बघतो, जागेपणी एक स्वप्न बघायला लागतो. सो आजपासून तुम्ही एक काम करणार, स्वप्न बघायला पैसे लागतात का? होय? नो. ओके, मला ऐकलं हो. सो आजपासून आपण स्वप्न बघायची, मोठी स्वप्न बघायची. आणि जर तुम्ही मोठी स्वप्न बघितला तर ती एक दिवशी सत्यामध्ये उतरतात. ज्या जगामध्ये ज्या काही गोष्टी, मोठ्या मोठ्या गोष्टी, ज्या ज्या काही गोष्टी अस्तित्वात आल्यात त्या 2 वेळा साकारल्या गेल्यात. एक पहिल्यांदा स्वप्नामध्ये त्याचं कोणीतरी इमॅजिनेशन केले की ते ताजमहाल असा बांधायचा किंवा एखादा आयफेल टॉवर असा बांधायचा आणि मग नंतर तो प्रत्यक्षात उतरला गेला पाहिजे. ओके. सो सक्सेसफुल होण्यासाठी पहिली पायरी आहे ड्रीम्स आणि गोल्स. काय? ड्रीम्स आणि गोल्स. सो स्वप्न पाहणं, स्वप्न पाहिल्यानंतर त्याला गोल मध्ये कन्वर्ट करणं. काय करणं? गोल मध्ये म्हणजे तुला 90% मार्क काढायचे, एखादी गोष्ट अचीव्ह करायची तर त्यासाठी गोल मध्ये कन्वर्ट करायचं. आता आपण ते स्वप्न पाहिलंय तर दुसरी पायरी सक्सेसची आहे फेथ अँड बिलीफ. काय? फेथ अँड बिलीफ म्हणजे काय? विश्वास. त्या स्वप्नावर आपण विश्वास ठेवायचा. ओके. आणि तिसरी गोष्ट काय करायची? प्लॅनिंग करायचं. काय करायचं? आणि चौथी गोष्ट आहे ऍक्शन. काय करायचं? सो समजा तुम्हाला गावाला जायचं, ट्रिपला जायचं. कुठं जायचं? सो लगेच जाऊन कुठल्या पण गाडीत बसणार? काय ठरवणार? पहिला काय ठरवणार? कुठं जायचं? काय ठरवणार? कुठं जायचं म्हणजे काय? आपलं डेस्टिनेशन. म्हणजे काय? स्वप्न आहे आपलं. काय? तिथं जाऊ शकतो. हा काय? विश्वास आहे. काय? विश्वास. कसं जायचं हे काय? ओके. आणि शेवटी जायचं ही ऍक्शन आहे. बऱ्याच वेळेला आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि ती ठरवल्यानंतर सत्यात उतरवण्यापूर्वी आपण काय करतो की मला 10वीला 90% मार्क काढायचे आहेत आणि नुसतं अभ्यास 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 करत करतो. नंतर काय करतो? ऍक्शन सुरू करतो. काय करतो? ऍक्शन. पण त्याच्यापूर्वी 2 स्टेप्स येतात. त्या कोण करणार? प्लॅनिंग. प्लॅनिंग करायला पाहिजे आणि विश्वास ठेवायला पाहिजे. हे करू शकतो आपण. सो एक्झामला जाण्यापूर्वी तुम्ही काय करायचं की मी परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो किंवा मला चांगले मार्क्स पडणार. हे काय आहे? ड्रीम आहे. काय? ड्रीम. तुला काय व्हायचं आहे करिअरमध्ये? तुला काय करायचं आहे भविष्यात? कॉम्पिटिशन एक्झाम्स द्यायचे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे तुला कलेक्टर व्हायचं आहे भविष्यात. सो सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं की मी कलेक्टर होणारच. म्हणू शकतेस? आय एम द बेस्ट. आरशात बघायचं. आय एम द बेस्ट. स्वतःवर आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट हे म्हणायचं. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही सगळ्यांनी जाऊन एक गोष्ट करा की घरामध्ये एक विजन बोर्ड बनवा. विजन बोर्ड म्हणजे काय की घरामध्ये एक थर्माकोल आणून चिटवा आणि त्याच्यावर तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर एखाद्या डॉक्टरचं चित्र, हॉस्पिटलचं चित्र, वकील व्हायचं तर वकीलचं चित्र, क्रिकेटर व्हायचं असेल तर तेंडुलकरचं चित्र ते लावा. आणि ते लावल्यानंतर तुम्ही त्याच्यावर विचार करायला चालू करा आणि ते अनुभवायला चालू करा की एक दिवस तुम्ही त्या पोझिशनला गेला. आपल्याला त्या फेजमध्ये जायचं आहे आपल्याला. सो सगळ्यांनी शांतपणे डोळे बंद करायचे. डोळे बंद करा सगळ्यांनी बसून घ्या. सगळ्यांनी डोळे बंद करा. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत. टीचर लोकांनी सुद्धा डोळे बंद करायचे. ओके. दोन्ही हात ह्याच्यावर ठेवा. ही ज्ञान मुद्रा आहे. ज्ञान. ओके. खोल श्वास घ्या. श्वास बाहेर सोडा.
हलका श्वास घ्या. पुन्हा एकदा श्वास हळूहळू बाहेर सोडा आणि इमॅजिन करा तुम्ही आज 5वीच्या वर्गात आहे. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. तुम्ही 10वीच्या बोर्ड एक्झामला चाललात. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जी काही मेहनत घेतली किंवा गेल्या वर्षभरामध्ये जी काही मेहनत घेतली ती पूर्ण मेहनत आठवा. तुम्ही दिवस रात्र एकत्र केलेले आहेत. खूप चांगला अभ्यास केलेला आहे. आज आठवा तो परीक्षेचा दिवस आलेला आहे तुमच्या आयुष्यामधला. तुमच्यासमोर पेपर आलेला आहे आणि तो पेपर बघताय तर काय सर्व प्रश्न अगदी सोपे आहेत. धडाधड 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 तुम्ही पेपर लिहायला सुरुवात केलेली आहे. एक पेपर झाला, दुसरा पेपर झाला, तिसरा पेपर झाला. बघता बघता परीक्षा संपली. परीक्षा संपल्यानंतर एक आपण मोकळा श्वास घेतलाय. सुट्टी पडलेली आहे. सुट्टी पडल्यानंतर आपण कुठे जातो? आपण मामाच्या गावाला जातो. समजा की तुम्ही तुमच्या मामाच्या गावाला गेलाय, सुट्टी पूर्णपणे एन्जॉय करायला लागलाय. महिनाभर इकडे उड्या मारताय, तिकडे उड्या मारताय, पोहायला जाताय, झाडाखाली खेळताय, पळताय, नवीन नवीन गावाला जाताय, व्हिजिट करताय. ते इमॅजिन करा तुम्हाला कोणत्या कोणत्या गावी तुम्ही चाललाय, काय काय मजा करताय ते इमॅजिन करा. फायनली तो दिवस आलाय तुमच्या बोर्ड एक्झामच्या रिझल्टचा. पहा तो रिझल्ट, ते मार्क लिस्ट पहा तुमच्या डोळ्यासमोर. किती चांगले तुम्हाला मार्क्स पडले. खूप चांगले मार्क्स पडले. तुमचे सगळीकडे कौतुक करतायत. तुमच्या स्टँडवर बॅनर लावलेला आहे. तुमच्या नावाचा फोटो लावलेला आहे. बघा तुमचा फोटो किती छान आहे. हसरा फोटो आहे त्या बॅनरवर. आणि तो फोटो पाहून घरच्यांना खूप अभिमान वाटत आहे. सर्वजण तुमच्याकडे पेढे घेऊन येत आहेत. सर्वजण तुमच्याकडे पेढे घेऊन येत आहेत. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करतायत. तुम्हाला खूप आनंद होतोय. आणि तुमच्या आयुष्याचा पुढचा प्रवास सुरू झालाय. तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे. 12वीची परीक्षा सुद्धा तुम्ही अशीच हसत खेळत पार पाडलेली आहे. नीटची परीक्षा असू दो, इंजिनिअरिंगची परीक्षा असू दे, मध्ये मध्ये तुम्हाला भीती वाटते. भीती वाटताना तुम्ही स्वतःच्या मनाला सांगताय ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. कधी कधी तुम्हाला कॉम्पिटिशनची भीती वाटते. त्यावेळी तुम्ही आव्हानाकडे बघताय आणि म्हणताय आय एम दी बेस्ट, आय एम दी बेस्ट, आय एम द बेस्ट. कधी कधी तुम्हाला टेन्शन सुद्धा येतं. त्या टेन्शन आल्यानंतर तुम्ही म्हणताय गेलं देवा, गेलं देवा, गेलं देवा. आणि तो दिवस पूर्ण उघडलेला आहे. 12वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स पडलेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सक्सेस मिळालेला आहे. आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे. काही मुलं मेडिकलला गेलेले आहेत, काही मुलं इंजिनिअरिंगला गेलेले आहेत, काही मुलं चांगले आर्टिस्ट आहेत, ते चांगल्या आर्ट कॉलेजमध्ये जाऊन आर्ट करतायत. काहींना कलेची आवड आहे. कुणी चांगलं सुतारकाम करतं, कुणी प्लंबिंग करतं, कुणाला बांधकामाची आवड आहे, तो कॉन्ट्रॅक्टर झालेला आहे. आणि प्रत्येक जण आपण आपल्या आपल्या ज्या क्षेत्रामध्ये, ज्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही सक्सेसफुल झाला. आणि बघा स्वतःची मोठी इमेज बघा. सगळीकडे तुमची वाहवा होते. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये मास्टर आहात. खोल श्वास घ्या. खोल श्वास बाहेर सोडा. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या. खोल श्वास बाहेर सोडा. दोन्ही हाताची तळवी एकामेकावर घासा. तो हात हलकेसे आपल्या डोळ्यांच्यावर ठेवा. चेहऱ्यावरून फिरवा, मानेवरून फिरवा, सर्व शरीरावरून फिरवा. डोळे उघडा. आता कसं वाटतं? छान वाटतंय? ह्या प्रोसेसला म्हणतात व्हिज्युअलायझेशन प्रोसेस. काय म्हणतात?
तुम्हाला जर आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला डेली हे करावं लागणार. रोज सकाळी उठल्यानंतर उठल्या अंथरुणामध्ये कुठलाही मोबाईलला हात लावायचा नाही, टीव्हीचं बटन ऑन करायचं नाही, पुस्तकाला हात लावायचं नाही. शांतपणे उठलेल्या ठिकाणी बसायचं, मांडी घालून डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या फ्युचर विषयी व्हिज्युअलायझेशन करायचे. करू शकताय? सोपं आहे. त्याला काही पैसे पडतात का? आता काही गोष्टी टाळायच्या आहेत आपल्याला. हे सर्व करत असताना काही गोष्टी टाळायच्या आहेत. समजा आपण एखादं झाड लावलंय, ओके, तर ते झाड कधी कधी येऊन बकरी खाते ना, जनावर खातं ना, मग काय करायला पाहिजे त्या झाडाला? काय करायला पाहिजे? संरक्षण करावं झाडाचं, बरोबर आहे? त्याला फेन्सिंग लावावं लागतं, प्रोटेक्ट करावं लागतं. तसं आपलं ड्रीम जे आहे, काही लोक म्हणतील तुला जमणार नाही, ह्यो डॉक्टर होणार होय, ह्यो वकील होणार होय. काही लोक म्हणत, असं कोणी म्हटलं तर त्याला मनातनं म्हणायचं काय, गेलाच तेल लावून. काय म्हणायचं? काय म्हणायचं? मनातल्या मनात. कसं? तोंडात म्हणायचं नाही. आणि काय म्हणायचं? स्वतःशीच बोलायचं, आय एम द बेस्ट. ओके, सो तुमची ड्रीम तुम्हाला प्रोटेक्ट करावी लागणार. आणि ह्या सगळ्यामध्ये सर्वात मोठा शत्रू आहे तो म्हणजे हा. कोणता? ओके, सो ही दुधारी तलवार आहे, हा मोबाईल जो आहे. आज बरेचशी मुलं आहेत, कोण कोण गेम खेळतात मोबाईलवर. मोबाईलवर गेम खेळायला कोणाकोणाला आवडतं? चला, मी कोणाला काही शिक्षा करणार नाही, मला मजे सांगा, कोणाकोणाला आवडतं मोबाईलवर गेम खेळायला? बरं, गेम कोणते कोणते आहेत मोबाईल ते सांगा. फ्री फायर माहिती आहे? पबजी माहिती आहे? लुडो माहिती आहे? माहिती आहे ना? आवडतं ना खेळायला? कसं वाटतं मोबाईलवर स्क्रोलिंग करताना? भारी वाटतं ना? आणि रील बघितल्यावर कसं वाटतं? रील बघितल्यावर कसं वाटतं? भारी वाटतं ना? सो ज्यावेळी आपण मोबाईल बघत असतो, त्यावेळी आपल्या मोबाईल ज्यावेळी बघत असतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये 2 हार्मोन सिक्रिट होत असतात. त्याला नाव आहे डोपामिन आणि सेरोटोनिन. हे हॅपी हार्मोन्स आहेत. कसे आनंद आहेत? मगाशी तुम्हाला उड्या मारायला लावलं, कसं वाटलं? हॅपी वाटलं ना? टाळ्या वाजवायला लावल्या, कसं वाटलं? चांगलं वाटलं ना? सो हे हॅपी हार्मोन्स ज्यावेळी आपण स्क्रीन बघत असतो त्यावेळी ते रिलीज होत असतात. आणि ज्यावेळी तुम्ही कंटिन्युअसली स्क्रीन बघताय त्यावेळी आपला मेंदू त्या गोष्टीला ॲडिक्ट होतो. काय होतो? ॲडिक्ट होतो, म्हणजे त्या गोष्टीच्या आहारी जातो. आज बॅड लकीली आपल्याकडे स्क्रीन नाही आहे, नाही तर मी तुम्हाला काही गोष्टी खूप चांगल्या दाखवल्या असतात की त्या स्क्रीनचे किती वाईट इफेक्ट आहे. आपण मोबाईलचे ॲडिक्ट झाले की किती वाईट होतं. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे गोल मिळवण्यासाठी किंवा तुमचं जे ड्रीम आहे ते मिळवण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे हा मोबाईल आहे. आणि ह्या मोबाईलपासून आपल्याला लांब राहायला लागणार. मोबाईलचा वापर करायचा असेल तर फक्त अभ्यासापुरता. ChatGPT AI माध्यमातून तुम्ही तुमच्या काही चांगल्या गोष्टी बघू शकता, तुम्हाला लागणारे अभ्यासक्रमाचे व्हिडिओ बघू शकता. पण जर तुम्ही रील बघत असाल, तुम्ही गेम खेळत असाल तर तुम्ही तुमचं नुकसान करणार आहे. जसं बकरी, शेळी येऊन एखादं रोप खाऊन जाते, तसं तुमच्या मनातलं जे काही स्वप्न आहे त्या स्क्रीनमधले जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या तुमच्या खाऊन टाकतील. ओके, सो आजपासून तुम्ही तुमचं स्क्रीनचं काय करणार? मोबाईलचा वापर काय करणार? कमी करणार? मी असं म्हणणार नाही की बंद करणार, पण तुम्ही कमी करायचं आहे. जर खरंच गरजेचं असेल तर मोबाईल वापरायचा आहे. घरामध्ये जर टीव्ही असेल तर आई पप्पांना सांगा की माझा टीव्ही बंद करा. आणि ज्यावेळी मी घरी येतोय त्यावेळी टीव्ही बंद झाला पाहिजे. तुम्हाला काय सिरियल बघायचं आहे, काय बातम्या बघायच्या ते आम्ही शाळेला जातो 11 ते 5 त्या वेळेत बघायचं, पण घरामधला टीव्ही तुम्ही बंद करा. मोबाईल जर 9वीच्या आतली मुलं असतील सर, 10वीच्या आतली मुलं, तर पालकांच्याकडे एक पॅरेंटल कंट्रोल नावाचं ॲप येतं. ते पॅरेंटल कंट्रोल ॲप डाउनलोड करायला सांगायचं मोबाईलमध्ये, जर दुसरी स्क्रीन मोबाईल वापरत असतील. आणि ही मुलं काय बघतायत ते त्यांच्या मोबाईलमध्ये दिसतं. स्क्रीनचा सुपरवाइज्ड वापर झाला पाहिजे. ओके, सो मित्रांनो, मला वाटतं की आजचा दिवस माझ्या दृष्टीने तरी बेस्ट होता. आणि तुम्हाला तुमचा प्रत्येक दिवस जर आनंदी घालवायचा असेल तर आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. कधी कधी काही गोष्टी मनासारख्या नाही होणार, कधी कधी एखादी गोष्ट ठरवलेली नाही होणार, कधी कधी असं होऊ शकतं की आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते ती नाही मिळणार, त्यावेळी नाराज व्हायचं नाही. काय करायचं नाही. आणि आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल आभार मानायचे परमेश्वराचे. कशाचे आभार मानायचे? आज इथे एक शाळा आहे. ही कुठली शाळा आहे? इंग्लिश मीडियम स्कूल. आणि तुमच्या पलीकडे एक शाळा आहे, ती कुठली शाळा आहे?
आश्रमशाळेमध्ये कुठली मुलं असतात? कोणती मुलं असतात? अनाथ मुलं असतात, ज्यांचं कोण नाही आहे, आई वडील. गरीब मुलं असतात, किंवा ज्यांचं कोणी काळजी घेणार नाही. त्या मुलांच्यावर काय होत असेल की ज्यांचे आई वडील नाही आहेत? तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद माना की तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पाठवलेलं आहे. ह्या भागातल्या बेस्ट स्कूलमध्ये तुम्हाला पाठवलेलं आहे. सो पहिल्यांदा मनापासून आई वडिलांचे आभार माना. म्हणणार दुसरे, तुमचे जे टीचर आहेत ते तुम्हाला जीव तोडून शिकवतात. आमचे मित्र डॉक्टर साहेब चांगले चांगले नाविन्यपूर्ण उपक्रम घडवतात. डॉक्टर साहेबांचे मनापासून आभार माना. अर्चना ताई आहेत, त्या चांगल्या पद्धतीनं बायोलॉजी शिकवतात, त्यांचे आभार माना. तुम्हाला गाडीमध्ये सोडणारे ड्रायव्हर यांचे आभार माना. तुम्हाला जेवण बनवून देणाऱ्या आईचे आभार माना. दिवसभरात तुम्हाला जर सक्सेसफुल होण्याचं असेल तर ही दुसरी गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये करावी लागणार आहे, ती म्हणजे ग्रॅटिट्यूड शिकावं लागणार. काय करावं लागणार? ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करणे. सकाळी उठल्या उठल्या एक वही घालायची, आज 100 पेजेस, आणि 100 पेजेस वहीमध्ये असं लिहायचं की मी आज आनंदी आहे कारण की. काय लिहायचं? मी आज आनंदी आहे कारण की माझ्यासोबत आई वडील आहेत, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे राहायला घर आहे, आमच्याकडे शाळा आहे, आमच्याकडे कपडे आहेत, आमच्याकडे मोबाईल आहे. ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही आनंदी आहे त्या गोष्टी लिहायच्या. लिहू शकताय? ओके. आणि त्या गोष्टीबद्दल आभार मानायचे. कोणाचे? परमेश्वराचे आभार मानायचे. सो मला जे काही सांगायचं होतं सर, जो मेसेज द्यायचा होता तो मुलांना मी डिलिव्हर केलेला आहे. जर ह्या मुलांना काही इंटरॅक्शन करायचं असेल, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आणि ॲट दिस हायर पीच किंवा हायर नोट आय विल टेक युअर. मी तुमच्या सर्वांची रजा घेतो. थँक्यू मित्रांनो.